त्यानंतर त्या 2-3 छावण्यांमध्ये तो आला. आम्ही त्यानंतर मी संयोजक झालो. पुढे आणीबाणीमध्ये मला अटक झाली. मी नाशिक तुरुंगामध्ये होतो. तो येरवडा तुरुंग. मग त्याची बदली येरवड्याहून नाशिकला झाली. तेव्हा 5-6 महिने आम्ही एकत्रच होतो जेलमध्ये. त्यानंतर आता नितीनने सांगितलं की 2007 मध्ये आम्ही 242 लोक होते. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराच्या विरुद्ध 25 दिवसाची पदयात्रा काढली नक्षलग्रस्त भागात. त्यात सामील व्हायला कुमार आपले 5-6 सहकारी युवकांचे घेऊन आला आणि आमच्यासोबत राहायला. त्यानंतरही मग त्यांनी मला एक अशी अट घातली की माझं जे सत्यावी विचारधारा माझं मासिक आहे त्याच्या प्रत्येकाचा तुझा एक आहे. त्यामुळे 2 वर्ष झाली मी त्याच्यासाठी लिहितही होतो. आणि सांगू नये मी त्या गांधी स्मारक निधीचा ट्रस्टी आहे. त्यांनीच मला ट्रस्टी केलं. मला जेव्हा संमेलनाच्या काळामध्ये गांधी विचार साहित्य त्याच्या निस्वार्थीपणाची गोष्ट सांगतो. मी त्याला व्यासपीठावर असताना असं म्हणून कुमार तुझं वय 84 वर्ष, किती काळ आपल्या आयुष्यात तू तुझ्या मुलाला कबीर नाही डॉक्टर अमेरिकेत त्याला बोलवून घेऊन त्यालाही एक ट्रस्टी बनवलं. एक वंश परंपरा नाही पण एक वैचारिक परंपरा कायम राहील. तर तो मला की पुढे माझं मन नाही होत इतका निस्वार्थी होता. नाही घेतलं त्याला अमेरिकेत कुमार इतकेला सत्याग्रह त्यांनी इतके केले, इतकी आंदोलनं केली, इतकी युवकांची आंदोलनं केली. आता सांगितलं की 35 वेळा तुरुंगात गेला. तुरुंगात जाण्याची साधी गोष्ट नाही, मी अनुभवला आहे. साधी गोष्ट नाही, आपल्या माणसाजवळ दूर राहणे. पण हा सहज बॅग उचलून जावा प्रवासाला असा सहजपणे तुरुंगात जायचा. तो फार चांगला लेखक होता आणि अतिशय चांगला राजकीय समीक्षक. राजकारणाची समीक्षा अतिशय चांगली आणि अत्यंत सडेतोडपणे परखडपणे कोणाचंही बीडमुर्वत न बाळगता तो लिहित होता. त्याची सत्याग्रही विचारधारेचा जो संपादकीय असायचं तेच 7-8 पानांचं असायचं त्याच्या स्वतःचा. परखड विचार, निष्ठा मौलिक होती. आता आम्ही बोलत होतो काय अवस्था आहे आपल्याला. 50 कोटी आमदार विकले जातात, 100 कोटी खासदार विकले जातात, 7 सरकारं विकली गेली. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम सरकार विकली जातात. आपण कुठे गेलो, कुठे आहोत? अशा काळामध्ये मग कुमार किंवा स्वामी आपल्या सोबत पाहिजे, निदान दिशा दाखवायला काही नाही. एवढे विद्यार्थी 8-10 लाख दिल्लीत जमले, रक्तबंबाळून रस्त्यावर पडले. कोण दखल नाही घ्यायची. आपल्या TV चॅनल्सवाल्यांनी ते प्रकार दाखवलेही नाही. आणि तो मोर्चा संसदेवर आला तेव्हा आपला पंतप्रधान मागल्या दरवाजाने पळूनही गेला. म्हणून मी एक गोष्ट सांगतोय. 1962 साली कम्युनिस्ट पार्टीने 2 लाख लोकांचा मोर्चा काढला आणि त्याच्यावर जनतेच्या जनतेचं एक मागणी पत्र होतं. त्या मागणी पत्रावर 2 कोटी लोकांच्या सह्या होत्या. ते बाळ इतकं मोठं होतं की ते 22 ट्रक्सवर बसवून नेलं.
आणि त्या मोर्चाचं नेतृत्व डांगे रेड्डी या सगळ्यांनी केलं. तो मोर्चा आला तर नेहरू संसदेचं अधिवेशन टाकून सभागृहातून बाहेर आले आणि मोर्चासमोर उभे राहिले. ते निवेदन स्वीकारलं आणि त्या निवेदनावर तिथं भाषणही केलं. तर नेहरूंना पाहिल्यानंतर त्यांच्या विरोधात आलेला तो जो मोर्चा होता तोच नेहरू की जय म्हणायला लागला. तो ते कम्युनिस्ट पार्टीचीच पंचायत घेऊन गेली की आम्ही ज्याच्या विरोधात मोर्चा आणला त्याचा जय जयकार आमचे लोक करत आहेत. पण नेहरू मुळात समाजवादी होते, गांधीवादी. मोतीलालजींपासूनचा सगळा मोठा संस्कार त्यांच्यावर होता. मी आता बोलताना खाजगी सांगितलं की तो राहुल म्हणतो ना की मला या देशात घर नाही आहे माझं. हे खोटं नाही आहे, हे खरं आहे. त्याला खरोखर स्वतःचं घर नाही. कारण नेहरूंनी आपलं घर आनंदभूमी जे आहे ते देशाला दिलं. त्यानंतर फक्त जिथं जातील तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते तरी राहायचे. पुढे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांना मोठा बदला त्रिमूर्ती भवन मिळालं. इंदिरा गांधी त्यांच्यासोबत राहिले. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींसमोरच प्रश्न की आपण कुठे राहायचं आता. तर मी तुम्हाला सांगतो, मी हे लिहिलं आहे. त्यांना यांच्या मनाला असं विचारलं की आपली 2 मुलं इंग्लंडमध्ये शिकायला एखादं छोटंसं घर घेऊ नका. तेव्हा इंदिरा गांधीचा पैसाच नव्हता. तर तेव्हाच्या पंतप्रधानाचा पगार 2,500 रुपये होता. आता 2.5 लाख आहे. आणि आताच्या पंतप्रधानाच्या एका जेवणाचा खर्च एकट्याचा 44,000 रुपये आहे. मी आता यांना सांगितलं. तर इंदिरा गांधींच्यानंतर राजीव गांधी आले. ते त्यांचा जो स्फोटात मृत्यू झाला त्यानंतरची सोनिया गांधींची स्थिती इतकी वाईट होती की राहुल गांधीला ॲडमिशन वेगळ्या विद्यापीठात घ्यायला ॲडमिशनची फी द्यायला पैसे नव्हते. विमानाचं तिकीट त्याने काढलं, तिचे पैसे काय करायचे म्हणून ती अमिताभ बच्चनकडे राहुलला घेऊन गेली. त्या अमिताभ बच्चन काय बोलायचं, त्यांनी त्याला 1 तासभर बाहेर टाकत ठेवलं आणि मीच फार अडचणीत आहे, अमुक आहे तमुक आहे असं सांगून परत पाठवलं. मग त्याला स्वतःची लाज वाटली असेल कारण त्या खासदार केलं होतं राजीव गांधी अलाहाबाद. तर मग त्यांनी $1,000 म्हणजे 40,000 रुपये तेव्हाचे चेक पाठवला. राहुल गांधी तेव्हा तो चेक आल्या क्षणी परत पाठवला. पुढे तोच खासदार झाला, आई खासदार. तेव्हा अजूनही सरकारी आता तो विरोधी पक्षाचा नेता आहे, कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे, त्याला मोठा भरवाही मिळाला. पण त्याचं स्वतःचं काय. कधीतरी नेहरू कुटुंबाच्या मोठेपणाचा आपण नेहमी विचार करतो, त्यांच्या त्यागाचाही विचार करायचा. हा मोठा त्याग केलेली माणसं आहे. आता तुम्हाला मला असं वाटतं आपण देशाचा मालकच झाला दिला. काय आहे कशाची आता नितीन सांगतो की गडचिरोली जिल्हा जवळजवळ बर्बाद झाले. या 2 वर्षामध्ये 300 खाणी होत आहेत. तिथे जिल्ह्याचा खंड होईल. पण तिथला आमदारही बोलत नाही, खासदारही बोलत नाही, सरकारही बोलत नाही, मंत्रीही बोलत नाही. तुम्ही जे म्हणाला की लोकशाहीचा खून झाला आहे देशात, या शीर्षकाचा अग्रलेख कुमारने लिहिला आहे. त्याच्या अंकात लोकशाहीचा खून झाला आहे. आता तिला श्रद्धांजली व्हायला आपण एकत्र आलो. ही स्थिती आहे. कुमार आनंद
स्मारक निधीमध्ये संबंध आला, त्याच्या ट्रस्टी म्हणूनही संबंध आला, आणि आयोजित केलेल्या संमेलनाचा अध्यक्ष मी होतो म्हणूनही संबंध आला. माझी एकच प्रार्थना आहे की त्याला श्रद्धांजली वाहत असताना तो वांचूक तरी वाचला पाहिजे, तो तरी वाचला पाहिजे. अशी माणसं गेली तर जनतेचा आवाज उठवायला राहणार कोण आहे? कोणी आवाज उठवा? म्हणजे आपण मोर्चे काढले तर तो जिल्हाधिकारी भेटायला येतो, तेव्हा पंतप्रधान भेटायला येतो, आणि आपण कुमारला श्रद्धांजली वाहतोय. तिकडे देवेंद्र फडणवीसच्या वाढदिवसाचे बोर्ड लागले. कसली विसंगती आपल्या आयुष्यामध्ये, कसली विसंगती. ती विसंगती थांबली. एक गोष्ट नेहमी इथं राजकीय कार्यकर्ते आहेत, समाजकारणामध्ये आहेत, एक गोष्ट महत्वाची आहे, हा समाज किंवा समाजात प्रामाणिक माणसं सगळ्या प्रकारच्या तडजोडी मान्य करतात आणि पसंत, पण मूल्यांशी केलेली तडजोड कधीही हा समाज मान्य करतो. आणि कुमारने कधीही मूल्यांसाठी तडजोड केली नाही. तुम्हाला काय वाटतं, त्याला मंत्रिपदाच्या ऑफर नव्हत्या? जनता पक्षाचं सरकार होतं, शरद पवार त्याचे मित्र होते, पुलतचे मुख्यमंत्री झाले होते ते. त्यावेळी तो अहमदनगरवरून निवडून आला होता, सहजपणे त्याला मंत्रिपद दिलं. पण नाही, आपण समाजकार्य करायचं, समाजसेवा करायची आणि एका चांगल्या विचाराचा प्रचार करायचा आहे. या धारणेतून तो आणि त्याचा संबंध कुटुंब राहत आहे. अतिशय मोठी माणसं माझ्या सुदैवानं मला पाहता आली. तिकडे तसे पूर्वेकडे सगळी राज्य त्यातले मुख्यमंत्री पाहिले, राजकारणातही खूप मोठी माणसं पाहिली. मी या प्रकाशाचे आंदोलनातही होतो. पण त्याही काळात आता ज्यांचं समाजवादावर प्रेम आहे त्यांच्या, पण समाजवादी पक्षावर प्रेम आहे यांचा काय झालं? राम मनोहर लोहियांसारखा माणूस नानाजी देशमुखाला शरण गेला ना. जॉर्ज फर्नांडिस वाजपेयीचे मंत्री पण झाले, शेरपटासारखं झालं. तुमच्या निष्ठा कुठे? तुमच्या मागे लोक वेड्यासारखे आयुष्यभर धावले, पण तुम्ही पुढची दुसरी पद दिसलं की लगेच त्या लोकांना बाजूला सारून चालल्या. हा माणूस गेला, हा माणूस गेला नाही. हा लोकांसाठी लढत राहिला, तुरुंगात राहिला, आणि त्याची बायको सकाळी म्हणाली कसं संघर्षरत असं 85 वर्षाचं आयुष्य त्यांनी काढलं. अशी माणसं पाहिली की मला माझं आपलं लहानपण जाणवलं की आपण काय नाही करू, आपणही मूल्य मानली, पण मूल्यांची किंमत किती लोकांनी आमच्यापैकी चुकवली. कसे एकेकाळचे राज्यकर्ते लोकांशी आज कसं लागतात. तेव्हा आजच्या राजकारणावर बोलण्यासारखंही काही राहिलं नाही आणि करण्यासारखं तर मुळीच राहिलं नाही. याचं कारण असं आहे की ते राजकारण बंदुका घेऊनच उभं आहे. त्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाला अडवणारे जे सैनिक होते, जे अर्धसैनिक दलाचे लोक होते, त्यांच्या हातामध्ये स्टेनगन्स होत्या. म्हणजे आपल्या देशातल्या आपल्या तरुण पिढीला मारायला आपलंच सरकार. अरे ते चीनचं सैन्य घुसलं आहे ना तिकडे, अर्ध अरुणाचल ताब्यात घेतलाय ना, तो सर्वात आपल्याच लोकांना मारणार. कधीतरी देशप्रेम हे धर्मप्रेमापेक्षाही मोठं झालं, जातीच्या निष्ठेपेक्षाही मोठं झालं.
ते मूल्यांच्या पातळीपर्यंत गेलं. जेव्हा ते मूल्यांच्या पातळीवर जाते ना तेव्हा माणूस खरा होतो. अशी खरी माणसं आपल्यामध्ये मोठ्या संख्येनं यावी अशी या निमित्तानं मी प्रार्थना करतो. आणि कुमारसारख्याने आपल्या समाजाला ज्या प्रेरणा दिल्या या प्रेरणा आपल्याला जागत्या ठेवतील अशी त्याच्याचकडे प्रार्थना. मी सकाळी उर्मिला वहिनी आता पुण्यातही येण्यासारखं काही राहिलं नाही. मी यायचो तर फक्त कुमारसाठी यायचो. तर कधी कधी साडेमुलींच्या प्रेमामुळे साधना साप्ताहिकात यायचो. आता साधना साप्ताहिकडे स्वरूप बदललं आणि आता कुमारही राहिला. कुमारचे उपाध्यक्ष जे अनवर नाही ते माझ्या फार जिव्हाळ्याचे मित्र आहे. पहिला फोन त्यांनी मला केला की आता कुमार या माणसाच्या मनात जात नाही, पात नाही, धर्म नाही, द्वेष नाही, कशाची भावना नव्हती आणि कोणताही स्वार्थ नव्हता. 1967 मध्ये जसा तो होता ना तसाच राहायला असतात. ते असेच कपडे साध. पण साधी माणसं जेव्हा फार मोठी होतात तेव्हा ती गांधी बिंदीच होती. आपण ते तेवढं नव्हतं. पण इस्लाममध्ये कसं परंपरा सांगते की जर आपल्याला मक्केला जाता येत नसेल तर निदान दर दिवशी 4 पावलं त्या दिशेने टाकावी म्हणजे ते पुण्य लाभत असते. तेव्हा अशा माणसांचं स्मरण, अशा माणसाच्या कार्याची जाणीव आपल्या मनामध्ये सदैव राहावी आणि तिने आपल्यातलं लहानपण कमी करावं, आकलपासून आणखी उंच करावं एवढीच मी प्रार्थना करतो. आणि वाहतूकच्या उपोषणाची आज सुटका होईल असं म्हणत आहे ते सुटावं लागतं अशी ही प्रार्थना आणि